नमस्कार मित्रांनो, टेक्निकल नॉलेजमध्ये आपले स्वागत आहे. काल आपण इलेक्ट्रिकल मेजरिंग इन्स्ट्रुमेंट या विषयावरील काही महत्त्वाचे प्रश्न बघितले होते. तर आज त्याच विषयामधील काही राहिलेले प्रश्न बघणार आहे. चला तर सुरू करूया. 81वा प्रश्न आहे. संपूर्ण स्क्रीनवर 10 ms स्वीप टाईमसह CROमध्ये अंदाजे सॉटूथ फ्रिक्वेन्सी रिकामी जागा असेल. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 100 हर्ट्झ. 82वा प्रश्न आहे. 2 वॅटमीटर पद्धत रिकामी जागासाठी लागू आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्टार आणि डेल्टामध्ये जोडलेल्या दोन्ही प्रणाली. 83वा प्रश्न आहे. 500 मेगाहर्ट्झ वर वीज मोजण्यासाठी खालीलपैकी काय वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी व्होल्टमीटर. 84वा प्रश्न आहे. इलेक्ट्रोमीटरिंग यंत्रामधील हेअर स्प्रिंग रिकामी जागाचे बनलेले असते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए फॉस्फरस कास्य. 85वा प्रश्न आहे. बाल्कनीतील मोजमाप यंत्रामध्ये रिकामी जागा पदार्थ वापरली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी फॉस्फरस कास्य. 86वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते इंटिग्रेटेड उपकरण आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ऊर्जा KWH मीटर. 87वा प्रश्न आहे. थर्मोकपल उपकरण रिकामी जागावर कार्य करते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पायझो इलेक्ट्रिक प्रभाव. 88वा प्रश्न आहे. गिझरची थर्मोस्टॅट रेंज किती आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 32 अंश सेल्सिअस ते 88 अंश सेल्सिअस. 89वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणते इंटिग्रेटिंग उपकरण आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी एम्पियर तास मीटर. 90वा प्रश्न आहे. मापन उपकरणामध्ये डिफ्लेटिंग टॉर्कला विरोध करणारा टॉर्क रिकामी जागा म्हणून ओळखला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नियंत्रित टॉर्क. 91वा प्रश्न आहे. AC प्रणालीसाठी कोणते व्होल्टमीटर ॲममीटर वापरले जात नाहीत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी कायमचुंबक मूव्हिंग कॉईल प्रकार. 92वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता त्रुटी फक्त AC मध्ये काम करते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी कॉईलच्या इम्पिडन्समध्ये बदल आणि एडी करंटच्या तीव्रतेत बदल दोन्ही. 93वा प्रश्न आहे. व्होल्टमीटरची संवेदनशीलता यामध्ये व्यक्त केली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओहम आणि व्होल्ट. 94वा प्रश्न आहे. मेगरच्या डायलवर मापन श्रेणी रिकामी जागा अशी चिन्हांकित आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अनंत ते 0. 95वा प्रश्न आहे. शंट प्रकार ओहम मीटरचे रिकामी जागा येथे 0 वाचन असेल. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मापनाचे डावे टोक. 96वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता प्रभाव वॅटमीटरमध्ये वापरला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इलेक्ट्रोडायनॅमिक प्रभाव. 97वा प्रश्न आहे. दाखवलेल्या सर्किटमध्ये समतुल्य प्रतिकाराचे मूल्य आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी 4 ओहम. 98वा प्रश्न आहे. मूव्हिंग आयन आकर्षण प्रकारच्या उपकरणाचा विशेष टॉर्क रिकामी जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी करंटच्या वर्गाच्या समप्रमाणात. 99वा प्रश्न आहे. पीक ते पीक रिपल व्होल्टेज मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी CRO. 100वा प्रश्न आहे. शंट फील्ड रेजिस्टन्स मोजण्यासाठी सर्वात योग्य मीटर कोणतं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ओहम मीटर. 101वा प्रश्न आहे. मेगर हे एक उपकरण आहे जे रिकामी जागामधील इन्सुलेशन तपासण्यासाठी वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी उच्च पोटेन्शियल बिंदू आणि अर्थ. 102वा प्रश्न आहे. मापन उपकरणामध्ये नियंत्रक टॉर्क आवश्यक आहे कारण तो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डिफ्लेक्टर टॉर्कला विरोध करतो. 103वा प्रश्न आहे. कोणत्या प्रकारच्या मल्टीमीटरमध्ये मीटरची हालचाल यंत्रणा कॅलिब्रेटेड स्केल आणि पॉइंटर असतो.
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ॲनालॉग मल्टीमीटर. 104वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते उपकरण जनरेटर आणि ओहम मोटरचे मिश्रण आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मेगर. 105वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता फ्रिक्वेन्सी मीटरचा प्रकार आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए इलेक्ट्रोडायनामिक फ्रिक्वेन्सी मीटर. 106वा प्रश्न आहे विद्युत ऊर्जेचे प्रमाण मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ऊर्जा मीटर. 107वा प्रश्न आहे सिंगल फेज पॉवर फॅक्टर मीटरमध्ये 2 स्थिर विद्युत कॉईल असतात जे रिकाम्या जागांमध्ये लोडसह जोडलेले असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी सिरीज. 108वा प्रश्न आहे किलो व्होल्ट ॲम्पियर तास आणि किलो व्होल्ट ॲम्पियर मोजणाऱ्या उपकरणाला रिकाम्या जागा असे म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ट्राय हेक्टर मीटर. 109वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या फ्रिक्वेन्सी मीटरमध्ये स्थायी यू आकाराच्या चुंबकाच्या ध्रुवामध्ये 2 मूव्हिंग कॉईल एकमेकांना लंब असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इलेक्ट्रोडायनामिक फ्रिक्वेन्सी मीटर. 110वा प्रश्न आहे जर हलणारे उपकरण कॉईल वर शंटशी जोडलेले असेल तर त्याचे उपकरणमध्ये रूपांतर केले जाऊ शकते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ॲम्मीटर. 111वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते उपकरण वापरून ओहमचा नियम तपासता येतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ॲम्मीटर आणि व्होल्टमीटर. 112वा प्रश्न आहे रिकाम्या जागाला विरोध करण्यासाठी मापन यंत्रामध्ये नियंत्रण टॉर्क आवश्यक आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी डिफ्लेक्टिंग टॉर्क. 113वा प्रश्न आहे ओहममीटर जे थेट सर्किटचा रेझिस्टन्स ओहममध्ये मोजू शकतो त्यात समाविष्ट आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फिरणारे कॉईल आणि गॅल्व्हनोमीटर. 114वा प्रश्न आहे तुलनात्मक पद्धतीने वापरलेली उपकरणे रिकाम्या जागा आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी व्होल्टमीटर आणि फ्रिक्वेन्सी मीटर. 115वा प्रश्न आहे AC रिकाम्या जागाचा वापर करून सप्लाय रेषेची फ्रिक्वेन्सी मोजली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी फ्रिक्वेन्सी मीटर. 116वा प्रश्न आहे उपकरणमधील रेझिस्टन्स मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ओहम मीटर. 117वा प्रश्न आहे जास्तीत जास्त मागणी इंडिकेटर मीटर आहे ज्यांची नोंद रिकाम्या जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ग्राहकांची जास्तीत जास्त मागणी. 118वा प्रश्न आहे डायनॅमिक कुंडली यंत्र आणि डायनॅमिक दोन्ही रिकाम्या जागाशी संबंधित आहेत. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी इलेक्ट्रोमॅग्नेटिक उपकरण. 119वा प्रश्न आहे व्होल्टमीटरने उच्च व्होल्टेज मोजण्यासाठी वापरलेला ट्रान्सफॉर्मर रिकाम्या जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर. 120वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता AC किंवा DC व्होल्टेज कालावधी फेज संबंध आणि फ्रिक्वेन्सी मोजण्यासाठी वापरला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी CRO. 121वा प्रश्न आहे आर्मेचर कॉईलचा रेझिस्टन्स रिकाम्या जागा वापरून मोजला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी केल्विन ब्रिज. 122वा प्रश्न आहे फील्ड टाईप अल्टरनेटरमध्ये कितीही स्लिप रिंग वापरल्या जातात फेजची संख्या कितीही असली तरी. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2. 123वा प्रश्न आहे ऊर्जा मीटर रिकाम्या जागा मोजते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पॉवर गुणिले वेळ. 124वा प्रश्न आहे रेझिस्टन्स रिकाम्या जागा मोजला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी व्होल्टमीटरने. 125वा प्रश्न आहे AC सर्किटमध्ये ॲम्मीटर हे सर्किट घटकासह ठेवले जाते ज्यामध्ये विद्युत करंट मोजला जातो हे आहे.
या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नेहमी फक्त सिरीज. 126वा प्रश्न आहे, करंट वापरून मोजला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, व्होल्टमीटर. 127वा प्रश्न आहे, DC सर्किटमध्ये कोणते मीटर वापरले जाऊ शकत नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, इंडक्शन मीटर. 128वा प्रश्न आहे, ॲक्वाडॅग कोटिंग बहुतेक CROमध्ये वापरली जाते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अतिरिक्त उत्सर्जित इलेक्ट्रॉन्स शोषून घेणे. 129वा प्रश्न आहे, KVAR मीटरचा वापर 3 फेज सर्किटमध्ये KVAचा रिकाम जागा घटक मोजण्यासाठी केला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, वॅटलेस. 130वा प्रश्न आहे, उच्च व्होल्टेज लाईनवरील करंट रिकाम जागाने मोजला जातो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, करंट ट्रान्सफॉर्मर. 131वा प्रश्न आहे, व्होल्टमीटर रिकाम जागासाठी मार्ग प्रदान करतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कमीत कमी करंट. 132वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मोटर मीटरचा आवश्यक भाग नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इंडक्टिव्ह पिकअप. 133वा प्रश्न आहे, आदर्श व्होल्टमीटरचा रेजिस्टन्स रिकाम जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अनंत. 134वा प्रश्न आहे, क्षैतिज आणि उभ्या प्लेट्सवर एकाच वेळी सायनोसॉइडल व्होल्टेज लागू केल्यावर CRT स्क्रीनवर दिसणाऱ्या पॅटर्नच्या वैशिष्ट्यांना रिकाम जागा म्हणतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लिसाजस नमुने. 135वा प्रश्न आहे, उपकरणाच्या सेन्सिटिव्हिटीचे एकक रिकाम जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओहम व्होल्ट. 136वा प्रश्न आहे, सिरीज कॅपॅसिटन्स व्होल्टमीटर रिकाम जागा मोजू शकतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, AC व्होल्टेज. 137वा प्रश्न आहे, 30 व्होल्टच्या इनपुट पॉवर मर्यादेसह CRO वापरून 250 व्होल्ट DC मोजण्यासाठी योग्य सर्वात कमी स्केल प्रोब रिकाम जागा आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10x. 138वा प्रश्न आहे, इलेक्ट्रिक वाहनात स्पीडोमीटर वाहनाचा वेग दर्शवतो तर रिकाम जागा मोटरचा वेग दर्शवतो. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टेकोमीटर. 139वा प्रश्न आहे, ॲममीटर रिकाम जागासाठी मार्ग प्रदान करते. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, जास्तीत जास्त पारा. 140वा प्रश्न आहे, डिफ्लेक्शन इन्स्ट्रुमेंट्स कॅलिब्रेट करण्यासाठी रिकाम जागा उपकरणे मानक उपकरण म्हणून वापरली जाऊ शकतात. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दुय्यम.